तर नांदणी मठ, कोल्हापूर आणि महादेवीचं नातं नेमकं काय, इतके लोक का हळहळतायत पाहूयात। जैन धर्मीय नांदणी मठ संस्थानला 1300 वर्षांचा इतिहास आहे। मठासोबत महाराष्ट्र कर्नाटक मधली 743 गावं जोडली गेली आहेत। महादेवी ही संस्थानच्या इतिहासातली तिसरी हत्तीण आहे। सर्व धर्मियांच्या उत्सवांमध्ये महादेवीची विशेष उपस्थिती असते। बत्तीस वर्षांपासून महादेवी हत्तीण मठ संस्थानात होती। महिन्याकाठी महादेवीच्या आरोग्यावर लाखभराचा खर्च व्हायचा। वैद्यकीय तपासण्या, चारा पाण्याची सोय संस्थान बघायचं। अनेक गावांची महादेवी हत्तीणीवर श्रद्धा आणि विशेष प्रेम होतं। जयसिंगपूर, कुरुंदवाड, शिरढोण भागात महादेवीचा वावर असायचा। मठात येणाऱ्या भाविकांचाही महादेवी हत्तीणीवर जीव। महादेवीचा वाढदिवस 4 हत्तींसोबत साजरा केला जायचा। महादेवीच्या पोषणासाठी मठाच्या शेतजमिनीवर ऊस आणि मका लागवड देखील केली जायची। केक कापत गोडधोड जेवणानं महादेवीचा वाढदिवस साजरा केला जायचा। महादेवीच्या आरोग्यासाठी रोज 10 किलोमीटरचा प्रवास ठरलेला असायचा, तो आसपासच्या गावांमध्ये। आसपासच्या गावातले नागरिक महादेवीच्या दर्शनाची वाट बघायचे। पेटा या संस्थेने सुविधा आणि महादेवीच्या स्थितीबद्दल तक्रार केल्यानं प्रकरण न्यायालयात गेलं। 5 वर्षांची न्यायालयीन लढाई लढल्यानंतर सर्वोच्च न्यायालयाने मठ संस्थानच्या विरोधात निर्णय दिला आणि मठाने निर्णयाचा आदर ठेवत महादेवीला वंताराच्या स्वाधीन केलं।